संपूर्ण कुटुंबाला मी आग्रहाचं आमंत्रण देतोय आणि यूट्यूबला आपला साखरपुड्याचा कार्यक्रम आणि लग्नाचा कार्यक्रम आपल्याला दाखवायचा आहे. त्याचं देखील इन्व्हिटेशन तुम्हाला देतो. मोठा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला तुम्हाला संपूर्ण कुटुंबाला मी आमंत्रित करतो माझ्या जाधव परिवाराकडून. येऊ, नक्की येऊ आम्ही. तिथे व्हिडिओ बघतो. खूप वर्षांनी भेटला, खूप वर्षांनी. हे यजमानी आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर आज आहे मंडे आणि आज मला सुट्टी आहे. आज माझा पेपर नाही आहे. सो मम्मा गेली आहे खाली मार्केटला आणि तिला ब्लाऊज पण द्यायचे होते. ते फिट झालेले खूपच, तिने आणलेले म्हणजे रेडी, पण ती परत घेऊन गेली आहे टेलरला सांगायला की थोडंसं लूज करून द्यायला, एक शिलाई काढायला. पण ठीक आहे. आणि उद्या माझा पेपर आहे, मला अभ्यास करायचा आहे. तर मी अभ्यास करायला बसेल. तर आज डॉक्टरकडे जावं लागणार आहे कारण की काल आम्ही गेलो नाही, कारण पूर्ण दिवस आम्ही फिरलो. आज आणि काल पण आम्ही, काल ॲक्च्युली बंदच होतं, संडे होता तर. सो आज जाऊ संध्याकाळी वगैरे. पप्पा पण बाहेर गेले. सो स्टे ट्यून. ब्लॉग स्किप करू नका गाईज. खूप सारं प्रेम देत राहा. आणि तुमची दिवाळीची शॉपिंग झाली का हे मला सांगा. आणि फराळ बनवून झालाय का ते पण प्लीज कमेंट करून सांगा. आमचा फराळ तर नाही झालाय, बनवायचा आहे. आणि गाईज, ताईनी बघा आमची छोटीशीच फ्रेम करून आणली आहे. म्हणजे हे असं स्टँडिंगवर आहे, पण सुंदर आहे, मॅग्नेटिक आहे. हे जिकडे फ्रीजला तर खूप छान वाटतं चिपकवल्यावर. आणि तिकडे पण आहे, हे बघा, इथे पण आहे छोटीशी. ती पूर्ण फॅमिली फोटो आहे आमचा ॲक्च्युली. हा तो पूर्ण फॅमिली फोटो आहे आणि तो आमचा तिघींचाच आहे. सो असं आहे. आता मम्माने सांगितलंय की मला एक आमचा टोप आहे तो भरून ठेवायचा आहे ड्रमच्या पाण्याने, कारण की आमच्याकडे पाणीच गेलंय मगाशी. 24 आवर्स पाणी झालेलं आफ्टर अ लॉंग टाईम. बट ठीक आहे, आता ते मी करते आणि त्यानंतर मग मी अभ्यास करायला बसेल. तर आमची टोपं ठेवली तिथे. काय ना काहीतरी होतच गाईज. मी काय काम करायला गेली तर एक एक टोप काढावे लागतील आणि हा शेवटचा टोप मला भरून ठेवायचा आहे. तर माझं पाणी तर भरून झालंय या ह्याच्यात. आता बघू मम्मी कधी येते, तोपर्यंत मी अभ्यास करायला बसते. तर गाईज, मम्मी बनवते जेवण. आमच्याकडे जेवण बनतंय. त्याच्यात डाळ शिजायला लावली आहे, भात, आणि त्याच्यात डाळ बनेल नंतर. तर आता पप्पाला फोन केला. पप्पांना सांगितलंय की अपॉइंटमेंट घ्यायला डॉक्टरची, पण डॉक्टरची अपॉइंटमेंट घेणार आहेत. आणि आता मी जाणार आहे, डॉक्टर आलाय काढून. सो मी फटाफट चेंज करते. मला जीन्स घालायचे फक्त आणि मग मी डॉक्टरकडे जाते. तर गाईज, मी आणि मम्मी चाललो आहे डॉक्टरकडे. इतकं ऊन पडलंय ना, कोणी बाहेर नका निघू. हे बघा, सेकंड टाइम खाली येते एवढ्या उन्हात आणि पूर्ण पाणी पाणी झाली आहे. तर आम्ही चाललोय, बघू काय बोलतो डॉक्टर. परमनंट सिमेंटच टाकायचं, बाकी काय करायचं नाही, कारण पेन नाही होते मला आता. बघू आता. चाललो डॉक्टरकडे. होता तर लसूण आणि कांदे घ्यायला थांबली. काय झालं? चांगलं नाही, चांगलं नाही. चांगलं आहे पण मला वेळ नाही. ओके. अरे पप्पा, तो गाडी इथेच ठेवून गेलेत. गाई झालंय शल नको इकडे तिकडं. फायनली मला फक्त बोलताना येते, जीभ बोबडी बोबडी येते. आणि हिला डॉक्टर बोललेला की आप अंदर मत बैठो, बाहेर बैठो, कारण ही रडते. आम्हाला काय झालं ना की हिला रडायला येतं आहे ना, म्हणजे आम्हाला इंजेक्शन टोचलं किंवा काय केलं तर हिला त्रास होतो. बोलताना येतंय, बोबडं बोबडं बोलायला होतं आहे. बट ठीक आहे.
सुम केलंय ना पूर्ण म्हणून. आता आम्ही जातो घरी. ताईला फोन लावते आणि घरी चालू आहे. तर गाईज हे बघा, ही बसली आहे. ऍक्च्युलीला झोप आली आहे, पण आमच्या घरी AC रिपेअर करायला शकील अंकल आलेत. सो AC रिपेअरिंगचं काम चालू आहे, कारण की खूप गरम होत आहे आणि ऊन तर खूप आहे बाहेर, जे मला माहिती आहे. म्हणजे जे सून पडले ते हळूहळू उतरतंय थोडं थोडं, बघू. आणि आम्ही लोक संध्याकाळी जाणार आहे वाशीला कपडे घ्यायला परत. तर ताई आम्हाला तिकडे भेटेल. तर मी आणि मम्माच जाऊ. आय थिंक पप्पा आले तर येतील. मला जेवायचं आहे, जाम भूक लागली, सकाळपासून काहीच नाही खाल्लं. हे जेवण जोपर्यंत सून झालं ना ते प्रॉपर नाही होत ना तोपर्यंत मी खाऊ नाही शकत. सो असं आहे. आणि ऊन ऊन बघा काही, जेवढं मी इथे बाहेर उतरलेली असं चटके लागत होते ना इथे. ठीक आहे, खूप ऊन पडलंय. ये एक आधे मग में पानी दो, पाणी दू आधे मग में. आधे मग गाईज मी घेते जेवण. तर गाईज मी चालली आहे वाशीला. मीच चालली आहे, मम्मा येणार होती पण ACचं काम चालू आहे घरी, सो तिला काय जमणार नाही. म्हणून ताई बोलली आहे की तू निघ तिकडून, मग आपण भेटू तिकडेच. आज ताई लवकर येते कामावरून, काय माहिती, पण ठीक आहे, चांगलंच आहे. तर ताईला डायरेक्ट वाशीला भेटायचं, वाशी स्टेशनला. तर चला जाऊया. थँक्यू. वाशी रिटर्न झालेलं आहे. आता जाऊया. ताई आय गेस आली असेल. मला 53ची पकडायची CST काही करून. सो लेट्स गो. गाईज मी वाशी स्टेशनला तर आली आहे. ताई माहित नाही कुठे, कॉलवर तर बोलली की तू मला दिसतीये, खाली उतर. खाली उतरते मी, बघू आता. जॉब वरून आली आहे बिचारी, थकून एकदम, बॅग वगैरे तिच्याकडे. बघू पुढे पुढे चालतीये गाईज, बघा ना. मी तिला कदरच नाही की थांबावं वगैरे, नुसती पुढे पुढे पळतीये. पहिल्यांदा फर्स्ट टाइम आली आहे ना मी एकटं, फर्स्ट टाइम. आली मम्मीचा कॉल. आता आम्ही बघू काय दिसतोय, शॉपिंग काय होतं. अरे गाईज परत आम्ही तिकडे चाललोय ड्रेस घ्यायला. आता ड्रेस घेतो आणि अजून एक बड्डेचा ड्रेस घ्यायचा आहे, ती पण एक शॉपिंग. आता आम्ही आलोय ताईचा ड्रेस घ्यायला. अल्टरला दिलेला तो, बिल तर दिलाय, तो घेऊन येतो. बघू. मी पण आम्ही गेलेलो आधी, मला घेतला तिथे, पण तो काय नीट फिटिंग नव्हता केला, म्हणून आम्ही परत रिफिटिंगला दिलाय. तो 10-15 मिनिटं लागतील बोललाय तो. बघू आता, वेट करावा लागेल थोडा, पण ठीक आहे. डन. ताईचे झालं. तर ताईची शॉपिंग झाली आहे. आता आम्ही माझी शॉपिंग करूया. तर गाईज आम्ही आलेलो तर इतकी प्रचंड गर्दी होती, पण आता गर्दीच नाहीये एवढी. आम्ही चाललोय इथे चॉईस सेंटर मध्ये इयरिंग्स बघायला. आणि ड्रेस घेतला तर इयरिंग्स आर मस्ट. बघू आता. इयरिंग्स पण घेतले आता. छान वाटतंय तसं घेतले. आणि झाली आमची शॉपिंग. आता माझा ड्रेस घ्यायला जायचंय फक्त. तर चला तिकडे जाऊया. थँक्यू. एक मिनिट. मला पण आलाय.
गाईज डन विथ शॉपिंग. आता मला अपोजिट साइडला जायचंय. नको आपल्याला हे घ्यायचंय. पप्पा नाही खात माहितीये. गाईज दिवाळी बघा, दिवाळीचे सगळं आलंय. हा चल ना. आता आम्ही जातो घरी. खूप भीड आहे. आता ऑटो पकडून डायरेक्ट घरी जातो. अपोजिट साइडला जायचंय आम्हाला. बस गो. दादा चालली शॉपिंग. आता आम्ही घरी जातो आणि डायरेक्ट मी तुम्हाला घरी जाऊन भेटते. ऍक्च्युली आज आमच्याकडे मिसळपाव बनणार आहे. तर आपल्या इथून मिसळपाव बनणार होते. सगळं सामान असं ते घ्यायचं आहे. चला गाईज मिळते डायरेक्ट घर पे. तर गाईज कामोठे ऑटो स्टँड मानसरवर म्हणजे थांबलोय. इतकं पळून सुद्धा इतकी दगदग झाली ना वाशी स्टेशनला तर विचारू नका. ह्या प्लॅटफॉर्मला सांगितलेली, दुसऱ्या प्लॅटफॉर्मला पनवेल लावली. परत पळत तिकडे गेलो. बट ठीक आहे. आता पण लाईनसाठी थांबलोय ॲज युजल. तर जाऊ घरी. जाताना सामान घेऊन जायचंय मला. तिथे मी तुम्हाला दाखवेलच. अमानत. नमस्कार मित्रांनो. आगाव एक नंबरचा. थँक्स आशिष दादा. फॉलो मत करो. कुठे गेलती? शॉपिंग बघ. मी शॉपिंग केली आहे एवढी. माझा बर्थडे येतो यार. बर्थडेचं गिफ्ट रेडी ठेवा. काय केक बी काय कापणार नाही. गप घरात बस. गाईज मी आले पाव घ्यायला. आमच्याकडे मिसळ पाव बनतोय. सो तर गाईज सामान तर घेतलंय. फक्त आहे ना मला हे घ्यायचंय. काय बोलतात, फरसाण राहिले तर फरसाण घ्यावं लागणार आहे. आणि आमच्या कामडे एवढी गर्दी झाली. एवढी गर्दी ना ते का. दिवाळीची शॉपिंग आहे म्हणून. दिवाळीला काहीच दिवस उरलेत म्हणून एवढी गर्दी आहे. बाकी काय नाही तर असं पण असतेच गर्दी. तसं तर छान वाटतंय. म्हणजे असं लाइटिंग आहे सगळीकडे. कंदील वगैरे लावले. छान वाटतंय. गाईज थकली मी. गाईज थकली. झालं एसीचं काम. मग एसी नाही लावणार आज. कपड्यांची बॅग वीक सगळं इथेच आहे. आता चालली आहे. मम्मी साफसफाईच करते कारण आय गेस ते शकील अंकल आत्ताच गेले असतील म्हणून. पण ठीक आहे गाईज. जरा वेळ बसते. पाणी पियायचं. मला खूप तहान लागली. आणि माझ्यासाठी चॉकोबार आणणार. मी तो खाणार आहे. चॉकलेटचा आईस्क्रीम. मम्मा आहे बघा लादी पुसून घेते. मी चुपचाप बसून घेते वरती. तर गाईज आम्ही आत्ताच घरी आलोय. आणि मग म्हणजे थोडा 15-20 मिनिटं झाले असतील. आणि आता मी बनवते जेवण. सो जेवणात बनते आज मिसळ पाव, जसं की तुम्हाला सांगितलंय. तर चला बनवूया. तर मी बनवते मिसळ पाव. ॲक्च्युली काय झालं की मम्माला कंटाळा आलेला. म्हणजे तिने खूप काम केलं. आम्ही केल्यानंतर लादी, बेडरूम, हॉलचं सगळंच तिने केलं साफसफाई. म्हणून ती पण थकलेली. आणि मग आम्ही आल्यावर मग ती बोलली की प्लीज बनव आज मिसळ पाव तू. म्हणून मग मी मिसळ पाव बनवायला घेतला आज. आणि त्यासाठी मस्त कांदा चिरला, टॅमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि खायसाठी वेगळा कांदा कापलेला आणि लिंबू. तर त्यानंतर मग आम्ही आज शॉपिंग केली. शॉपिंग म्हणजे आम्ही काही इतकी शॉपिंग नाही केली. फक्त जे ड्रेस अल्टर करायला दिलेले ना ते घेऊन आलो येताना. आणि तेच कपडे पण दिसत होते. आणि एकदम असे कॉस्टली एक्सपेन्सिव्ह खूप कपडे आहेत. तुमची दिवाळीची शॉपिंग झाली का हे मला कमेंट करून सांगा प्लीज गाईज. बाकी तर आमचं तर चालूच आहे अजून. दिवाळीची तर झाली आहे शॉपिंग. पण बड्डेची शॉपिंग माझी राहिली आहे. इवन माझं हे पण राहिलं आहे, साफसफाई करायची राहिली आहे आमच्या घराची. आम्ही साफसफाई नाही केली आहे. आणि आता मी मिसळ बनवायला घेतली आहे मस्तपैकी. तर कुकर ठेवला आहे गॅसवर आणि त्यात तेल टाकलं आहे. ॲक्च्युली मी 2 आणि अर्धी पळी काहीतरी तेल टाकलेलं, कारण की मला तर्रीवाली मिसळ खायचं मन झालेलं. म्हणून मग मी थोडंसं
अर्धा चम्मच जास्त तेल टाकलं, एवढंच आहे. आणि त्यानंतर मग त्याच्यात आपलं कांदा आणि कढीपत्ताच टाकला आधी. मग कांदा थोडा लाल झालेला ना, पिंक थोडासा कलर चेंज व्हायला लागला. त्यानंतर मग त्याच्यात मी हे टाकलेलं टॅमॅटो, आणि टोमॅटो टाकल्यानंतर मग ते टोमॅटो चांगले मिक्स केले जोपर्यंत प्रॉपर शिजत नाही तोपर्यंत. मग त्यानंतर मग थोडीशी कोथिंबीर टाकलेली. आणि मम्मा घरी मसाला बनवते, वाटण. तुम्ही माहितीच असेल तुम्हाला, कारण सगळ्याच जेवणात असतं आमच्या, मोस्ट ऑफ नॉनव्हेजमध्ये तर असतंच आमच्या वाटण. आणि वाटण म्हणजे काय, कांदा ओलं खोबरं, कांदा खोबऱ्याचं असतं ते. तर तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, ते मम्मा दाखवेलच तुम्हाला. तर तो वाटण 2 चमचे टाकलेले, घरचा लाल तिखट मसाला टाकला, मीठ चवीनुसार आणि हळद. आत्ता मीठ मी थोडंच टाकलेलं, कारण मला एवढा अंदाज समजत नाही म्हणून मी थोडंसंच टाकलं. आणि त्यानंतर तुम्हाला जर बटाटा ॲड करायचा असेल ना तुम्ही करू शकता, छान लागतं म्हणजे मिसळमध्ये. आणि हे चांगलं याला तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स केलं. साईड बाय साईड जे कडधान्य आणलेले मी येताना ते पाण्यात भिजवून ठेवलेले. आणि नंतर मग चांगलं तेल सुटेपर्यंत मी मिक्स केलं. ते झाल्यानंतर मग त्याच्यात मी ते कडधान्य टाकलेले. ॲक्च्युली कडधान्य टाकले ना त्याच्यात भाजी पण अशीच बनते मिक्स उसळची. तर सगळं मिक्सच होतं ना, मग भाजी पण बनते याची अशीच, ती पण आम्हाला आवडते, असं काय नाही. ते मिक्स केल्यावर ते भाजीचं काय आहे की 2-3 शिट्ट्या झाल्या की तर बंद करायचं, एवढंच आहे भाजीचं. आणि मिसळ बनवताना काय करायचं, पाणी टाकायला लागतं, असं आहे. तर हे मी मिक्स करून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि नंतर मिक्स झाल्यावर थोडा वेळ ठेवलेलं मी, म्हणजे 2-3 मिनटं चांगलं. मग त्यानंतर मी याच्यात पाणी ॲड केलेलं. पाणी मी 2च टोप ॲड केलेलं, कारण की आम्ही 5च जण आहे आणि आम्ही इतकं काय खात पण नाही, म्हणून तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी ॲड करा. फास्ट करायचं विसरली गाईज, बाकी काय नाही. तसं तर झालंय बनवून मस्त. आता फक्त उकड येऊन द्यायची, एक मस्त उकड आली की लगेच मग त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावून घ्यायचं. झाकण तर लावायचं, पण त्याच्या आधी मला मीठ चेक करायचं एकदा. तर चांगली उकड येत होती आणि तुम्ही बघू शकता असं वरती थोडंसं तेल वाटतंय, म्हणजे ते तर्री येते. तर छान वाटत होतं एकदम, असं वास पण मस्त येत होता घरात. मम्माला तर आधीच मी टेस्ट करायला दिलं तेव्हाच ती बोलली छान झाली आहे मिसळ. कारण की मीठ मी नंतर टाकलेलं थोडंसं, कारण मला थोडंसं कमी मीठ वाटत होतं. आणि मस्त झालेली मिसळ, एकदम टेस्टी, सर्वांना आवडली. ताई तर बोलली तिच्या ऑफिसमध्ये मिसळ बनते ना सेम तशी मिसळ होती, एकदम यम्मी टेस्टी होती, सगळ्यांना आवडली. मम्माला तर जास्तच, तिने कॉम्प्लिमेंट पण दिली आहे. आणि छान उकड आणायला ठेवलेलं मी, हे 2-3 मिनटं मी ठेवलेलं चांगलं उकडेपर्यंत. आणि त्यानंतर मग त्याच्यात मस्त कोथिंबीर टाकली आणि मग झाकण लावलं आणि 4 का 5 शिट्ट्या होऊन दिल्या. गाईज चोकोबार खाणार आहे मी, खाणार आहे गाईज मी आज चोकोबार. आधी मी आता जेवायला घेतो, त्यानंतर जिम झाल्यावर ताई नॅचरल्स मधून आय गेस आईस्क्रीम मागवेल, पण मी तर चोकोबार खाणार आहे काय पण झालं तरी. गरम किती होते आणि समजे कसं वाटतंय मग बघूया, मला वाटते बस. कशी
कशी झाली आहे मम्मी? बोलतो मला ना तुमच्यासोबत व्हिडिओ बनवायची आहे. कोण असू आशिष तेरे चर्चा चालू आहे मेरे घर पे व्हिडिओ देख रहा हूँ. मस्त मस्त झाली आहे तर्री वाली ना फुल. झणझणीत अशी मिसळ पाहिजे. हा काय हा झालं गं? नाव काढलं. का